चला तर मंडळी, इथं करायचेत मला आज चिप्स. आणि आता की नाही संध्याकाळची टाईम आहे. इथं जे ना आम्ही आलू वगैरे सगळे खिसले, जसं की नाही आकाशनं वैभवनं आलू खिसले पण, आणि मला चिप्स पण करू लागले. तर चला आता संध्याकाळी जे ना आलू मस्त खिसून जे ना तुरटी टाकून मी इथं स्वच्छ धुवून जे ना पाण्यामध्ये भिजू घालणार आहे. कारण रात्रभर आलू भिजले ना की त्याच्या जे वरची पावडर असते किंवा मळी असते की नाही ती छाटून निघते ना, आपले चिप्स जे ना एकदम पांढरे शुभ्र होतात. कारण की नाही सहसा तर रात्रीच करावं, कारण की नाही रात्री केलं तरच त्याची नमळी छान निघते. त्याच्यामध्ये मी रात्रभर की नाही तुरटी पण टाकली होती. तर शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना, रुपालीच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि तुम्ही जे माझे व्हिडिओ इतक्या आवडीनं पाहता, मला सपोर्ट करता, त्याच्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. तर चला, ही आहे मॉर्निंगची टाईम दुसऱ्या दिवशीची. आणि इथं जे ना मी अर्ध भुगून चिप्स जे आहेत ना आता मला उकडून घ्यायचं, त्याच्यामुळे मी पाणी ठेवलेलं इथं उकळण्यासाठी. आणि चिप्स जे आहेत ना 5 ते 6 वेळा मोटर लावून स्वच्छ धुवून घेतले. आणि जेवढं धुतलं की नाही तेवढे चिप्स आपले पांढरे होते. आणि इथं जे ना उपासाचं मीठ मी ह्याच्यामध्ये टाकले, कारण उपासासाठी चिप्स करायले, त्याच्यामुळे साधं मीठ काही वापरलेलं नाही आहे. आणि चिप्स जे आहेत ना मी थोडेसे जाडसरच करीत असते, कारण तळायला गेलं ना की लगेच चिप्स करपून जातात. त्याच्यामुळे चिप्सची जी साईज आहे ना एकदम पातळ न करताना थोडी मीडियम साईज जी आहे ना ठेवायला पाहिजे, कारण चिप्स आपले बिलकुल करपत नाहीत. आणि इथं जे ना माझ्या पाण्याला आदन पण आले. आणि आता मी ह्याच्यामध्ये चिप्स टाकून घेणार आहे. आणि चला ह्याच्यामध्ये की नाही चिप्स टाकून घेऊन की नाही आपल्याला झाकून ठेवायचे पहिल्यांदा तर हलवून. आणि आपलं आरट कच्चे चिप्स जे आहेत ना शिजून घ्यायचे. तर कारण की नाही चिप्स जर आपले शिजले नाही ना आपण बनवताना, तर आपले चिप्स की नाही काळे पडतात आणि एकदम की नाही असे फुफ्फुस लागतात, खायला बरोबर होत पण नाहीत, काही नाही. तर कशा प्रमाणामध्ये चिप्स मी शिजून घेत असते ते तुम्हाला दाखवणार आहे. तर चला, इथे आदन आले ना आलू टाकून घेतले. तर आता ह्याच्यावर ठेवते मी झाकून. आणि चला, माझे की नाही तर आलू चिप्स शिजले. तर कशा प्रमाणामध्ये मी शिजून घेते ते तुम्हाला दाखवत आहे. तर हे बघा, आपला आलू जे ना की आपण घेतला ना की कट केला ना की पूर्ण कट झाला पाहिजे, तेव्हा जे आहेत ना आपले आलू चिप्स जे आहेत ना परफेक्ट शिजले. तर बिलकुल मधून तुटला नाही पाहिजे, सरळ जे तुटला की नाही की चिप्स झाल्यावानी. तर चला, इथं वर आलं टेरिसवर. आणि इथं जे ना आता वैभव, आकाश आणि मी आम्ही तिघंजणं जे आहेत ना चिप्स वाळू घालणार. तर ना आकाशची डाळी जे खालून एक भगुनं घेऊन यायलेत, कारण आम्ही जे ना एक भगुनं घेऊन वर आलो. तर आता ते दुसरं भगुनं घेऊन वर यायले. टाकू लाग पुन्हा टाकते खाली अशी एक एक करा तितकं देत नाही हां करा मोकळं करा जा टाकून मी टाकते. असं कोणतेही काम करायचे ना तर माझे मुलं दोन्ही पण करू लागतात. जसं मुली करू लागतात ना तसे मुलंही माझे चांगलं काम करू लागतात. त्याच्यामुळे मला टेन्शन येत नाही. आणि आकाश, वैभव, मी आमच्या तिघांनी जे ना आम्ही हे सगळं टाकलं होतं. आमच्या आहोंना काय असले कामं जमत नाहीत, कारण ते काय नाही असल्या कामं पडत नाहीत. कर नाही तर राहू दे म्हणते. तर आम्ही तिघांनी जे आहेत ना इथे चिप्स टाकले. तर एक एक चिप्स जे आहे ना मस्त मोकळा करून ठेवायचा, कारण चिटकला ना की चिप्स पुन्हा तळताना पण तसेच राहतात. तर बघा तुम्ही, एक एक चिप्स जे आहेत ना असे 10 किलोचे चिप्स मी टेरिसवर वाळू घातलेत. आणि तळ्यावर तुम्हाला दाखवतेच कसे झाले तर काय नाही ते. तर चला, संध्याकाळची टाईम आहे. इथं चिप्स जे आहेत ना म्हणजे मस्त लुसलुशीत असे वाळून जर गेले तर कसे झालेत काय नाही ते तुम्हाला दाखवते तळून. तर चला, बघू शकता मंडळी, एकदम पांढरे शुपट आणि खूप छान असे चिप्स माझे ह्या बारीकचे झालते. कारण दर बारीकचं पण आहेत ना मी असे चिप्स करीत असते. तर असे मस्त पांढरे शुपट आणि छान चिप्स आपले तयार झाले. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही बी अशा पद्धतीने चिप्स करा, बिलकुलही तुमचे चिप्स बिघडणार नाहीत. काय नाही, बघा किती छान चिप्स